नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम जय महाराष्ट्रच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता वळूयात बुलेटिनकडे. बुलेटिनच्या सर्वात पहिले राजकीय बातमी आहे उबाठा गोटातून. उबाठाची आज महत्त्वाची बैठक आहे. उद्धव ठाकरे यांनी उबाठातील खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती समोर येते. या बैठकीची इनसाइड स्टोरी देखील समोर आली. या बैठकीत शरद पवार यांच्यासाठी शिवसेनेची हक्काची खासदारकीची जागा सुटल्यानं प्रियंका चतुर्वेदी संतापल्याचं समजतंय. संजय राऊतांनी पवारांचं नाव का घेतलं असा सवाल चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. राज्यसभेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी खरगे आणि रमेश चेन्नीथला यांना फोन केल्याचं समजतंय. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, काँग्रेसनं शरद पवार यांच्याशी थेट बोलावं असे कान त्यांनी टोचले. तर पक्षप्रमुख मी आहे, राऊत काही बोलले तरी शेवटी निर्णय मीच घेणार होतो असं उद्धव ठाकरे यांनी सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीनंतर एका खासदारानं चतुर्वेदींना 6 वर्ष संधी देऊन काय उपयोग झाला असा सवालही उद्धव ठाकरेंना केल्याचं समजतंय. तर बैठकीत नेमकं काय घडलं ते पाहूया. मला भाजप राष्ट्रवादीचे लोक सांगतात तुमचे खासदार फुटणार आहेत. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ही लढाई मी तुमच्या विश्वासावर लढतोय. लढायचं नसेल तर तसं सांगा, मी थांबतो. तर प्रियंका चतुर्वेदींनी संजय राऊतांबाबत खदखद व्यक्त केल्याची माहिती आहे. काय म्हणाल्या चतुर्वेदी? शरद पवारांना राज्यसभा देण्याबाबत संजय राऊतांनी वक्तव्य का केलं? शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींना 6 वर्ष संधी देऊन काय उपयोग झाला असा सवाल एका शिवसेना खासदारानं विचारल्याची माहिती समोर येते. उद्धव ठाकरेंना काही मर्यादा. तर खासदारांची आदित्य ठाकरेंवरही नाराजी असल्याचं कळतंय. काय म्हणाले खासदार? उद्धव ठाकरेंना काही मर्यादा आहे. मातोश्रीवरील बैठकीत आदित्य ठाकरेंनी चर्चा केली नसल्याचाही दावा आहे. आदित्य ठाकरेंनी खासदारांसोबत कुठलाही संवाद साधला नसल्याचा खासदारांचा दावा आहे. आदित्य ठाकरे बैठकीत रागात असल्याचीही माहिती मिळते.